कल्याण अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला न्यायालयात हजर केलं। त्याआधी त्याच्या पत्नीला साक्षी गवळीला न्यायालयात हजर करण्यात आलं। कल्याणमधील 13 वर्षीय पीडित मुलीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार। जेजे रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पार्थिव केडीएमसीच्या रुग्णालयात। ठाणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांची दुपारी पत्रकार परिषद। कल्याणमधील आरोपी विशाल गवळी अटकेप्रकरणी माहिती देणार। नराधम विशाल गवळीचा एन्काउंटर करा किंवा फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून त्याला फाशी द्या। कल्याण प्रकरणातील मुलीच्या वडिलांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा। कल्याणमधली घटना गंभीर असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश। समाजात महिलांबद्दल संवेदनशीलता निर्माण होणं आवश्यक। 95% घटना नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडून होतात। हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न। कल्याण घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात महिलांवरचं अत्याचारांचं प्रमाण वाढलंय। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला, राऊतांचा गंभीर आरोप। चित्रा वाघ आज कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात डीसीपींची भेट घेणार। कल्याण अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणी माहिती जाणून घेणार। खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरेंनी कल्याणमधील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली। आरोपीला फाशी देण्यासाठी सरकारचे प्रयत्न, श्रीकांत शिंदेंची माहिती। बदलापूरप्रमाणे कल्याण प्रकरणातील नराधमालाही गोळ्या घाला, स्थानिक महिला आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची मागणी। कोळसेवाडी पोलिसांना निवेदन दिलं। पुण्याच्या राजगुरुनगर शहरातून बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह ड्रममध्ये आढळले। घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी काल बेपत्ता झाल्या होत्या। शेजारीच राहणाऱ्या आचार्यानं दोघींची हत्या केल्याचं समोर। पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर। सतीश वाघ यांच्या पत्नीनं हत्येची सुपारी दिली होती। प्रेम प्रकरणातून सुपारी दिल्याचं उघड झालंय। सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक। लोणावळ्यातील एका पोलीस शिपायाकडून चिमुकलीसोबत अश्लील चाळे, कर्तव्यावर असताना पोलीस मद्यधुंद अवस्थेत। सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून बेड्या। बीडमधील हत्याकांड घडवणारे 2 मंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण आहे का, संजय राऊतांचा सवाल। परळीतील 118 बूथवरती धनंजय मुंडेंनी मतदान होऊ दिलं नाही, संजय राऊतांचा गंभीर आरोप। लोकांना मतदानापासून रोखणं हा एक प्रकारचा अर्बन नक्षलवादच असल्याचाही राऊतांचा हल्लाबोल। विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बदलाचे वारे। महिला प्रदेशाध्यक्षांसह विविध सेलचे प्रमुख बदलणार, सूत्रांची माहिती। प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत चाचपणी सुरू, मात्र जयंत पाटलांसाठीच एक गट आग्रही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईमध्ये जम्बो बैठक। 2 दिवसीय बैठकीमध्ये शरद पवार सगळ्यांची पक्षांतर्गत बदलाबाबत मतं जाणून घेणार आणि त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलले जातील। युगेंद्र पवारांना ईव्हीएमबाबत केलेला अर्ज मागे घेण्यासाठी सुप्रिया सुळेंनी सांगितलं, गडबड नाही। युगेंद्र पवारांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती, सुळेंची प्रतिक्रिया। आजपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठका होणार। 29 डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। विधानसभा निहाय या बैठका होतील। गणेश नाईकांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। गणेश नाईकांकडे वनमंत्री पदाची जबाबदारी। अदिती तटकरे आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार। महिला आणि बालविकास मंत्रिपदाची अदिती तटकरेंवर जबाबदारी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे आज मंत्रिपदाचा चार्ज घेणार। तर अनेक मंत्र्यांकडून चार्ज घेण्यापूर्वीच प्रत्यक्ष कामाला सुरुवात। कोल्हापुरातील कसबा पावड्यात सेवा रुग्णालयाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची भेट। अचानक भेटीनं प्रशासनाची आणि डॉक्टरांची तारांबळ उडाली। सेवा रुग्णालयाची प्रशस्ती इमारत बंद का ठेवली याचा जाब विचारला। बेस्ट कामगार सेनेचं महापालिका आयुक्तांच्या विरोधात आंदोलन। बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास महापालिका प्रशासनाचा नकार। काळ्या फिती बांधून आंदोलन। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गाजवळ होणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाला वेग। 30 डिसेंबरला मुंबईमध्ये उच्चस्तरीय बैठक। स्मार्ट सिटी प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा होणार। 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार। 1 फेब्रुवारीला शनिवार, परंतु अर्थसंकल्प सादरीकरणाच्या निमित्तानं शेअर बाजार खुला ठेवण्याचं परिपत्रक।
सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंगसाठी सरकारच्या हालचाली सुरू. मात्र चांदीवरील HUID सहजपणे नष्ट होत असल्यानं काय तंत्रज्ञान वापरावं त्याचा विचार सुरू. मुंबईमध्ये निकृष्ट दर्जाचा काँक्रीट रोड बांधल्यानं कंत्राटदारांना पालिकेच्या वतीनं आतापर्यंत 50 लाखांचा दंड. मुंबई महापालिकेच्या वतीनं क्वालिटी चेकसाठी कठोर कारवाई. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. राज्याच्या अनेक भागात पावसाचा तसंच गारपिटीचा अंदाज. मुंबईमध्ये थंडीचा जोर पुन्हा वाढला. किमान तापमान 17 अंशांपर्यंत घसरलं. सांताक्रूजमध्ये आज 17.2 तर कोलाब्यामध्ये आज 19.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. मुंबईचा हवा निर्देशांक 191 इतका. बोरिवलीच्या हवेची अतिवाईट श्रेणीमध्ये नोंद. वातावरणातील घातक PM 2.5 आणि PM 10 धुलीकणांचं प्रमाणही वाढलं. ठाण्यामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. सोलापूर महापालिकेसह पंढरपूर, मंगळवेढा आणि इतर शहरांची तहान भागवण्यासाठी आज उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलं. नागरिकांना मोठा दिलासा. भंडाऱ्यातील पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजली. रावणवाडी, कोरंबी, चांदपूर जलाशयांवर पर्यटकांची गर्दी. येवल्यात कोथिंबिरीचे दर कोसळले. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं राजापूरमधल्या शेतकऱ्यानं 1 एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवला. मोबाईल कंपन्यांनी 94 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स थकवला. मुंबई पालिकेचं वसुलीसाठी राज्य सरकारला पत्र. सर्वात जास्त 35.69 कोटींची थकबाकी मेसर्स इंडस टॉवर्सकडे. छत्रपती संभाजीनगरमधल्या बाफना ज्वेलर्समध्ये सेल्स मॅनेजरनं ऑनलाईन जुगारासाठी 1,92,00,000 किमतीचं सोनं लंपास केलं. हिशोबात तफावत आढळल्यानं सीसीटीव्ही तपासल्यावर चोरीची घटना उघडकीस आली. धाराशिवच्या हातलादेवी मंदिर परिसरातील कठड्याची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड. परिसरात समाजकंटकांकडून नासधूस. अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. पुणे बंगळुरू महामार्गावर एका 4 चाकी वाहनानं पेट घेतला. आगीचं कारण अस्पष्ट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कर्नाटकच्या बेळगावात आज काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक. महात्मा गांधींच्या काँग्रेस अध्यक्ष बनण्याच्या 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त बैठकीचं आयोजन. बैठकीला नवसत्याग्रह असं नाव. चित्रपटगृहाबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी पुष्पा 2 चित्रपटाच्या निर्मात्यांकडून दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना 2 कोटीच्या आर्थिक मदतीची घोषणा. हिमाचलमध्ये तुफान बर्फवृष्टी. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या 10,000 पर्यटकांची सुटका. 223 रस्ते वाहतुकीसाठी बंद. जम्मू काश्मीरच्या सोपोर भागात साचलेल्या बर्फावर मुलांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. पारा उणेवर गेल्यानं अनेक ठिकाणी नद्या आणि तलाव गोठले. अमेरिकेच्या ह्युस्टन आणि टेक्सास शहरामध्ये वादळानंतर मुसळधार पाऊस. पावसामुळे शहरातील रस्त्यांवरती पाणी साचलं. इस्रोचे स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लॉन्च केलं जाणार. मोहिमेद्वारे इस्रो अवकाशात वनस्पतींच्या पेशी कशा वाढतात याचं संशोधन करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.